वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. सो बघा, मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग बाही डिझाईन शेअर करणार आहे. ऍक्च्युली आपल्याला ब्लाऊज डिझाईन कशी बनवावी हे बऱ्याचदा सुचतं, पण बाहीला डिझाईन कशी बनवावी हे सुचतच नाही. सो आजची जी काही डिझाईन आहे तर ती खरं तर खूप सुंदर, लेटेस्ट आणि न्यू लुक मधली आहे. आणि ह्या बाही डिझाईनमुळे नक्कीच आपल्या साडीला, ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येणार आहे. तशी छानशी बाही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. असंही मी तुम्हाला संपूर्ण बाही डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश, स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स आणि ट्रिक्स सहित सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी बाही डिझाईन प्रॉपर फिनिशिंग सहित सहज स्टिच करता येईल. ठीक आहे. सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी बाही डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे. सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकता की ही आहे बाही. खरं तर अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींची बाहीची कटिंग आपण ऑलरेडी केलेली आहे. तर याचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे या डिझाईनसाठी कशा पद्धतीने मार्किंग, कटिंग, स्टिचिंग करावी हे सहजच लक्षात यावं यासाठी. सो बघा, बाही लांबी आहे 9.5, अर्धा इंच मार्जिन, असं टोटल 10 इंच बाहीची लांबी घेतलेली आहे. त्यानंतर बाहीची जी काही घडी होती तर ती आपण 8 टाकली होती आणि तयार ती 7 झालेली आहे. त्याचबरोबर याची कॅप हाईट घेतलेली आहे 3 इंचाची आणि रेग्युलर ज्या पद्धतीने बाहीची मार्किंग करत असतो तशीच केलेली आहे. आणि इथे ही बाही आपण ऑलरेडी कटिंग केलेली आहे. सो सगळ्यात आधी आता आपल्याला खरं तर यावर छान अशी डिझाईन आपण बनवणारच आहोत, पण त्याआधी आपल्याला ही बाही आणि अस्तर, म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिकची बाही एकमेकाला जोडून घ्यावा लागणार आहे. त्यासाठी सगळ्यात आधी जी काही मेन फॅब्रिकची बाही आहे तर ती आपल्याला सरळ ठेवायची आहे आणि त्यावर आपण कटिंग केलेली अस्तरची बाही ठेवायची. आणि बघा, मग खालच्या साईडने साधारणतः पाव इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत इथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. आता इथे टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं थोडंफार बाहीचं फॅब्रिक असेल, मेन फॅब्रिक, तर ते कट करून घ्यायचं आहे. आणि ही बाही ह्या पद्धतीने सरळ करून व्यवस्थित सेट करून खालच्या साईडला आपल्याला द्यायची आहे दाबटीप. तर बघा, मग आता इथे दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठीच्या ह्या छोट्या मोठ्या टिप्स तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या. सो बघा, परफेक्ट असं फिनिशिंग सहित दाबटीप दिल्यानंतर अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं. त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, फुगा येणार नाही, तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा काळजी घ्यायची. आणि त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते कटिंग करून परफेक्ट मापाची बाही आपल्याला इथे रेडी करून घ्यायची आहे. म्हणजे मग आपल्याला बाहीवर पुढची डिझाईन बनवणं खरं तर खूपच सोपं जावं यासाठी. आणि बघा, मग फायनली आपण हे कट करून परफेक्ट अशी बाही इथे रेडी करून घेतलेली आहे. फिनिशिंग सुद्धा अगदी परफेक्ट आलेली आहे. त्यानंतर काय करायचं, आता इथून बघायचं आपल्याला जो काही मधला शेप आहे तर तो किती इंचाचा घ्यायचा, तर तो आपण 3.5 आणि आडवा 1.5 किंवा 2 इंचाचा घेऊयात. आता ही मार्किंग सगळ्यात आधी आपल्याला कॅनव्हास पेपरवर करून घ्यायची आहे आणि यासाठी आपल्याला लागणार आहे पेपर कॅनव्हास. सो मग चला, इथे आता आपण जो काही कॅनव्हास पेपर आहे त्यावर मार्किंग करून घेऊयात. तर मी इथे हा पेपर घेतला, तर तो या पद्धतीने डबल फोल्ड करायचा. सगळ्यात आधी खालच्या साईडला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. त्यानंतर मी म्हटलं होतं की आपल्याला त्याची उंची 3.5 घ्यायची आणि आडवं 1.5 किंवा 2, तर 2 इंचाची मार्किंग केलेली आहे. आणि पट्टीच्या सहाय्याने हे पॉईंट जॉईन करून इथे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आता हा बॉक्स तयार झाल्यानंतर आपल्याला इथे थोडासा कर्व शेप ड्रॉ करायचा आहे, बघा, इथून इथपर्यंत. ठीक आहे. आणि हीच मार्किंग आता आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा फेंट दिसते, तर ती डार्क करायची, जेणेकरून सेंटर पासून आपली मार्किंग दोन्ही साईडनी सेम यावी. त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर कडेकडेने 1 इंच एवढं मार्जिन ठेवत कट करून घ्यायचं. आता हे कटिंग झाल्यानंतर यासाठी आपल्याला अस्तर लागणार आहे. आणि जे काही अस्तर आहे तर ते सगळ्यात आधी आपल्याला आता जॉईन करून घ्यावं लागणार आहे. सो सिंपल एक टीप मारायची, त्यानंतर ते ओपन करून त्यावर दाबटीप द्यायची, जेणेकरून कुठे जॉईन केलेलं आहे हे लक्षात येत नाही आणि फिनिशिंग खूप सुंदर येते. त्यानंतर त्या अस्तरवर बघा, हा आपण कॅनव्हास पेपरचा पार्ट ठेवलेला आहे आणि कडेकडेने एक सिंपल टीप मारून घ्यायची आहे, जेणेकरून अस्तर आणि आपला कॅनव्हास पेपर एकमेकाला जॉईंट व्हावा यासाठी. जी मार्किंग केलेली आहे त्यावर टीप मारायची नाहीये, तर फक्त कडेकडेने एक सिंपल अशी टीप मारून घ्यायची.
आता ही टीप मारून झाल्यानंतर एक्स्ट्राचं आपलं अस्तर कट करायचं आहे. फक्त किंचितचं ठेवायचं आहे. व्हिडिओ दिसतंय ना तेवढंच फोल्डिंग पुरता. आणि 1-2 कट्स मारायचे जेणेकरून अस्तर व्यवस्थित फोल्ड व्हावा. आणि त्यानंतर अस्तर ह्या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला टीप मारायची, जेणेकरून आपला कॅनव्हास पेपर अस्तरमध्ये व्यवस्थित पॅक होतो आणि ब्लाऊज वगैरे लवकर खराब होण्याचे चान्सेस राहत नाही. सो बघा मग अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला इथे म्हणजे फोल्ड करत करत टीप मारून घ्यायची आहे. आणि ते व्यवस्थित फोल्ड व्हावं, कारण गोलाकार शेप आहे म्हणूनच आपण इथे कट्स मारले होते. त्यानंतर आता बाहीचा सेंटर पॉईंटची एक मार्किंग करायची आहे, म्हणजे हा पॅच आणि हा शेप आपल्याला अगदी व्यवस्थित मध्यभागी तयार करता यावे यासाठी. आणि मग मध्यभागी ठेवलं की सिंपल एक मध्यभागी टीपही मारून घ्यायची, म्हणजे मेन जो काही आपला शेप आहे त्याच्यावर टीप मारताना आपला कॅनव्हास पेपर हलायला नको आणि मग आपला जो काही शेप आहे तर तो तिरका वगैरे व्हायला नको, एकदम व्यवस्थित मध्यभागी यावे, त्यासाठी ही स्टेप खूप महत्त्वाची. आणि मध्यभागी टीप मारून झाल्यानंतर बघा जी काही एक्झॅक्टली आपली मार्किंग आहे ना शेपची, म्हणजे जो काही आपला आकार आहे जो आपण स्केच पेनने ड्रॉ केला एक्झॅक्टली त्यावरच या पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे. टीप थोडी पण पुढे मागे होऊ देऊ नका, कारण टीप जर पुढे मागे झाली तर शेप बिघडू शकतो. त्यानंतर ह्या पद्धतीने फोल्ड करून अगदी छोटासा कट मारायचा आहे. आणि मग त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक, अस्तर, कॅनव्हास पेपरचा अस्तर, असं संपूर्ण 4 पदरी आपल्याला हा मधला पार्ट कट करायचा आहे. थोडंसं आपण ठेवलेलं आहे बघा, पाव इंच म्हटलं तरी चालेल. आणि त्यानंतर मग इथे छोटे छोटे कट्स मारायचे आहेत, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा कॅनव्हास पेपर आतमध्ये फोल्ड करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावा, त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि बघा मग आता त्यानंतर कट्स मारल्यावर हे ह्या पद्धतीने आपल्याला आतल्या साईडने खरं तर फोल्ड करून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित फोल्ड करून सेटही करून घ्यायचं. आणि मग ह्या शेपवर द्यायची आहे आपल्याला दाबटीप. सो बघा मग आता इथे दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसला नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो अगदी सावकाशपणे आपल्याला ही दाबटीप देऊन घ्यायची आहे, कारण आता आपण जी दाबटीप देणार आहोत त्यावरच आपल्या संपूर्ण बाहीचा शेप डिपेंड आहे आणि फिनिशिंग लुक हे संपूर्ण. ठीक आहे. सो बघा मग अगदी व्यवस्थित आणि काळजीपूर्वक आपण इथे जो काही शेप आहे त्याच्या कडेकडेने दाबटीप देऊन घेतलेली आहे. आणि बघितल्यावर लक्षात येत आहे की आकारही खूप म्हणजे खूप मस्त परफेक्ट आणि प्रॉपर आलेला आहे. ठीक आहे. सो या पद्धतीने तुम्ही पण स्टिच केलं तर नक्कीच फिनिशिंग सहित तुम्हाला असा शेप तयार करता येईल. आता यानंतर काय करायचं बघा, साडीचा मी इथे कॉन्ट्रास्ट कपडा घेतलेला आहे थोडासाच अगदी, आणि त्याचे छोटे छोटे चौकोन आपल्याला आता कट करून घ्यायचे आहे. पुढची डिझाईन बनवण्यासाठी लागणार आहे, म्हणजे कॉन्ट्रास्ट कपडा आपण खरं तर इथे यूज करतोय, जेणेकरून अगदी मस्त अशी डिझाईन तयार व्हावी आणि बाही अजूनच उठून दिसावी. खरं तर यासाठी आता हे जे काही चौकोन आहेत यासाठी आपल्याला नॉट देखील लागणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात की मी रेडीमेड कॉपर गोल्डन कलरचे नॉट घेतलेले आहे, कारण हा जो काही ब्लाऊज आणि साडी आहे त्याच्यावर कॉपर गोल्डन वर्क आहे, म्हणजे काठावर सुद्धा आणि साडीच्या बुट्ट्यांमध्ये सुद्धा. सो त्यामुळे मग आपल्याला इथे मॅचिंगच नॉट यूज करायचा आहे. जर तुमच्या साडीवर गोल्डन असेल तर मग तुम्ही इथे रेडीमेड गोल्डन नॉट यूज करू शकतात, किंवा जर तुम्हाला कापडी नॉट बनवायची असेल तर मग तुम्ही इथे कापडी नॉट सुद्धा नक्कीच बनवू शकतात. आता मी इथे 6 ते 7 पीसेस कट करून घेते, म्हणजे मी बाहीचा शेप कसा आहे त्यानुसार इथे मोजून घेतलेला आहे. तुम्ही सुद्धा तुमचा आकार किती रुंद वगैरे आहे त्यावर ह्या गोष्टी खरं तर डिपेंड आहे. आता हे सगळं कट केल्यानंतर काय करायचं आपल्याला ना, त्रिकोण तयार करायचा आहे, ते सुद्धा डायरेक्ट नॉट जॉईंट असलेलं. त्यामुळे मग ह्या पद्धतीने बरोबर सेंटरला नॉट ठेवलं की एक सिंपल असं फोल्ड करून टीप मारायची आहे बघा. आणि ही टीप मारून झाल्यानंतर हे या पद्धतीने खाली फोल्ड करायचं आणि पुन्हा आडवी टीप मारायची आहे. अगदी सोप्या पद्धतीने मध्ये आपला हा त्रिकोण डायरेक्ट नॉटला अटॅच तयार होतो. आता एक तयार झालेला आहे बघा. सेम ह्याच पद्धतीने आता बाकीचे उरलेले सगळे त्रिकोण आपल्याला इथे तयार करून घ्यायचे आहे. आणि बघा एक सिंपल टीप मारली की सरळ करून खालच्या साईडने सुद्धा टीप द्यायची, म्हणजे आपला खरं तर इथे त्रिकोण तयार होतोय. आणि त्यानंतर खालचं एक्स्ट्राचं कट करायचं आहे बघा ह्या पद्धतीने. ठीक आहे. सो बघा मग सेम ह्याच पद्धतीने आता उरलेले जे काही त्रिकोण आहे तर हे संपूर्ण आपण इथे कट करून घेऊयात. आणि खरं तर ना त्रिकोण जॉईंट म्हणजे डायरेक्ट नॉट जॉईंट असताना त्रिकोण तयार करण्याची ही खूप सोपी पद्धत आहे. त्याच्या खूप वेगवेगळ्या पद्धती असतात. आधी त्रिकोण बनवायचा, मग जॉईन करायचं, पुन्हा वरून फिनिशिंगसाठी टीप द्यायची. तर ह्या पद्धतीने जर तुम्ही त्रिकोण बनवलं तर प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सीट कमीत कमी टाईममध्ये तुमचे नक्कीच हे तयार होईल. आणि त्यामुळे फिनिशिंग ही पण खूप सुंदर येते, आपला टाईमही वाचतो आणि पुढे तुमच्या लक्षात येईल की हे जे काही आपण आता
त्रिकोण बनवत आहोत, तर यामुळे आपली डिझाईन अजूनच उठून सुद्धा दिसणार आहे. सो सेम ह्याच पद्धतीने आता उरलेले आपण संपूर्ण इथे त्रिकोण तयार करून घेऊयात. आणि बघा मग फायनली सगळे त्रिकोण आपले तयार झालेले आहे. आता एक सेंटरला आणि साईडनी 3 असे आपल्याला इथे लावून घ्यायचे आहे. म्हणजे 3 आणि 3 6 आणि मध्यभागी 1 7 असे टोटल 7 त्रिकोण आपल्याला इथे बनवून घ्यायचे होते. म्हणजे डायरेक्ट जे काही आपलं नॉट आहे त्याला अटॅच. ठीक आहे. सो बघा ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचं. फक्त एवढंच आहे की त्रिकोण बाहेरच्या साईडने काढताना अगदी काळजी घ्यायची आहे. एकसारखे त्रिकोण व्यवस्थित सेट झाले पाहिजे आणि ते व्यवस्थित बाहेरही निघले पाहिजे. तर बघा मग मी ह्या पद्धतीने ठेवून घेतलं. सुरुवातीला डबल टिप देऊन लॉक करायचं आणि मग अगदी व्यवस्थित आपल्याला काळजीपूर्वक इथे टीप मारायची आहे. त्रिकोण अजिबात पुढे मागे व्हायला नको, कारण आता आपण जी टीप मारणार आहोत आणि त्रिकोण किती व्यवस्थित लागतंय की नाही यावरच आपलं संपूर्ण बाहीचं लूक इथे डिपेंड आहे. सो बघा मग मी अगदी व्यवस्थित सेट करत इथपर्यंत टीप मारून घेतली अगदी मध्यभागी. आणि त्यानंतर आता मी म्हटलं होतं की सेंटरला एक त्रिकोण आणि साईडने 3-3 लावायचे आहे. सो दुसऱ्या साईडचे सुद्धा आपण अगदी व्यवस्थित ठेवून ते सेट करून घेऊयात. आणि टीप मारत मारत एक एक ठेवलं तरी सुद्धा चालणार आहे. सो बघा मग ह्या पद्धतीने एक एक ठेवून मी आता इथे टीप मारून घेते, म्हणजे ते अगदी व्यवस्थित सेटही होऊन जातील. आणि मी म्हटल्याप्रमाणे त्यातला डिस्टन्स वगैरे सगळं व्यवस्थित मेंटेन करायचं आहे. फिनिशिंगसाठी हे पॉईंट्स खूप इम्पॉर्टंट आहे, कारण नुसतेच त्रिकोण लावायचं म्हणून जर लावले, पुढे मागे जर झाली, साईज छोटी मोठी झाली तरी सुद्धा आपली फिनिशिंग बिघडू शकते. सो तसं इथे होऊ देऊ नका. सो बघा मग फायनली किती परफेक्ट अशा आपण इथे हे त्रिकोण लावून घेतलेले आहे. त्यानंतर आता हे काही नॉट आहे ना, तर बघा ते ह्या पद्धतीने बरोबर मध्यभागी सेट करायचे आहे. मधल्या त्रिकोणचा मध्यभागी आणि मग बाकीच्या कडेकडेने असं थोडासा कर्व शेपमध्ये. ठीक आहे. आणि मग तिथे आपल्याला एक टीप मारून घ्यायची, म्हणजे हे नॉट सुद्धा अगदी व्यवस्थित मध्यभागी पॅक होतील. लक्षात राहू दे, मध्यभागीच पॅक करायची आहे. आणि इथे सुद्धा आपल्याला डबल टिप देऊन लॉक करायचं आहे, जेणेकरून तिथून शिलाई निघायला पण नको आणि मग आपलं डिझाईन खराब व्हायला नको, ब्लाऊज वगैरे बिघडायला नको यासाठी. ठीक आहे. सो बघा मग व्यवस्थित डबल टिप देऊन मी इथे लॉक करून घेतलेला आहे. अगदी व्यवस्थित एकसारखं सेट केलं. त्यानंतर एक्स्ट्राचं नॉट इथून कट करून घ्यायचं. सो बघा मग फायनली अशा पद्धतीने परफेक्ट असे आपण हे डिझाईनर त्रिकोण तयार करून इथे जॉईन केलेला आहे. साडीचा 1/2 मीटर कपडा मी इथे यूज केलेला आहे, म्हणजे थोडासा मॅचिंग कपडा घेतलेला आहे साडीमधलाच. तर तुम्ही सुद्धा इथे साडीतला कपडा नक्कीच यूज करू शकता, जेणेकरून परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित नक्कीच तुम्हाला हे त्रिकोण असे तयार करता येतील. ठीक आहे. सो बघा मग फायनली आपली ही डिझाईन तयार झालेली आहे. सो जवळून मी तुम्हाला लुक दाखवते, जेणेकरून तुम्हाला पण आयडिया येईल की ही डिझाईन कशी तयार झालेली आहे. सो बघा मग फायनली खूप सुंदर कलर कॉम्बिनेशनमध्ये आपण आज बाहीवर खूप मस्त लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुकमधली डिझाईन बनवलेली आहे. कारण बऱ्याचदा बाहीवर डिझाईन कशी बनवावी सुचत नाही, तर ही डिझाईन तुम्ही नक्कीच बनवू शकतात. नवीन फॅशन आलेली आहे आणि नक्कीच या छानशा बाही डिझाईनमुळे साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. सो मग तुम्ही अशी डिझाईन नक्की ट्राय करून बघा. आणि बऱ्याचदा आपल्याला कस्टमरला सुद्धा नवनवीन डिझाईनची आयडिया द्यायची असते आणि आपल्याला सुचत नाही, तर ह्या डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला नक्कीच देऊ शकतात. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला आपली आजची ही डिझाईन नक्कीच आवडेल आणि या छानशा डिझाईनमुळे साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल आणि नक्कीच ब्लाऊज सुद्धा डिझायनर तयार होईल. कारण ब्लाऊज कसा आहे यावरच साडीचं लुक डिपेंड असतं. त्यामुळे डिझायनर बाही, डिझायनर बॅक पार्ट हे म्हणजे गोष्टी ब्लाऊजमधल्या खूपच इम्पॉर्टंट असतात. सो अशी बाही डिझाईन जर बनवली तर ब्लाऊज नक्कीच उठून दिसेल आणि सगळे विचारतील कुठे शिवली, कशी डिझाईन आहे. आणि नक्कीच तुमचं बघून खूप सारे तुमच्या मैत्रिणी सुद्धा अशी बाही डिझाईन नक्कीच बनवून घेतील. सो मग तुम्ही सुद्धा अशी बाही डिझाईन नक्कीच बनवा आणि तुम्ही कस्टमरला सुद्धा अशा डिझाईनची आयडिया द्या. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला आपली आजची नवीन अशी डिझाईन नक्कीच आवडेल. सो मग अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे. सो बघा मग किती सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग फायनली डिझाईन आपली तयार झालेली आहे. ऍक्च्युली बघितल्यावरच लक्षात येते की फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर आलेलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येणार आहे. सो अशी छानशी ट्रेंडिंग डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो अशी छानशी डिझाईन नक्की ट्राय करा आणि अशा डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात. आय होप सो तुम्हाला आणि
तुमच्या कस्टमरला आपली आजची डिझाईन नक्कीच आवडेल. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.